पोलीस पाटील शत्रुघ्न शिसवे साहेबांचे इथे आपण शुभ सन्मान करतोय। साहेब आपण आलात आणि या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याबद्दल आयोजकांच्या वतीने आपलं देखील मी लाख लाख आभार व्यक्त करतोय। तर शहापूरचे उद्योजक आहेत समाजसेवक काशीनाथजी जाधव साहेब इथे उपस्थित आहेत आणि साहेबांचे इथे आपण शुभ सन्मान करूया। या स्पर्धेचे आयोजक सचिन शिसवे यांच्या शुभ हस्ते आपण शहापूरचे उद्योजक समाजसेवक सन्माननीय काशीनाथ जाधव साहेबांचे इथे शुभ सन्मान करतोय। मायेची प्रेमाची आपुलकीची ही भगवी शाल आणि या स्पर्धेची गोड आठवण हे ब्युटिफुल मोमेंट देऊन साहेबांचे इथे आपण यथोचित सन्मान करतोय। थँक्यू सो मच। पहिला बॉल बॅटची कडे आणि विकेट किपरच्या पाठीमागे थर्डमॅनला टिपलाय झेल धक्का पोहोचला। बॅटिंग करत असताना टीम वाल्कस बी क्रिकेट संघाला बॅट्समन आउट होतोय नवीन पहिला धक्का। सरचे स्वागत। आपटीकर आणि समाप्त ग्रामस्थांचं लागलेलं हे प्रचंड मेहनत अथक परिश्रम आणि त्यातून साकारलेली ही स्वप्नवत स्पर्धा भगवा चषक 2022। विवेकच्या खात्यामध्ये पहिली विकेट। दुसरा बॉल लाईन इथे चांगली आहे। शॉट ऑफ गुडलेंदवरून टेक ऑफ घेत असताना सरप्राईज बाउन्स या बॉलवरती पाहायला मिळाला। गती भन्नाट होती, लाईन जबरदस्त होती आणि लास्ट मोमेंटला अनप्लेटेबल बाउन्स। संधी नाही स्ट्रायकिंग एंड मध्ये बॅट्समन जयदीपला येतो डॉट बॉल। पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर डॉट बॉल। इथे देखील गतीमध्ये परिवर्तन, वेगावरती कंट्रोल आणलं, नियंत्रण आणलं आणि त्याचा फायदा त्याचं बेनिफिट इथे मिळालं विवेकला। पॉवर प्ले मध्ये काय गोलंदाजी तर करतोय, टिचून मारा त्याच्या वतीनं होत असताना संधी देत नाहीये दोन्ही फलंदाजांना। अगदी पाहिलं तर टार्गेट करून बॉलिंग त्याची होती। पहिली विकेट त्याला मिळाली नवीनची आणि त्यानंतर कॉन्फिडन्स त्याचा कुठेतरी दुणावला। 3 बॉल आतापर्यंत स्पेलचे त्याचे टाकून झालेत। पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर येणारे लागोपाठचे 2 डॉट बॉल। स्वर्गीय अरविंद स्पोर्ट्स वाल्कस काय कामगिरी केली होती या टीमनं पहिल्या लढतीमध्ये। 93 धावा उभारल्या होत्या आणि आता सध्याच्या घडीला संघ थोडासा संकटामध्ये सापडलाय कारण समोर आहे टीम साई श्रद्धा गुरवले। हाय व्होल्टेज ड्रामा मैदानामध्ये रंगत असताना या दोन टीमच्या दरम्यान सेकंड राऊंडचा हा पहिला सामना। बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार विवेक। फुल टॉस बॉल स्वीप केलाय, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून बॉल वेगानं निघून चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 2 बाउन्स ओव्हर द लाईन, बॉल सीमा पार, हा चौकार। यांच्या वतीनं शुभेच्छा येत आहेत साई श्रद्धा गुरुवली टीम करता मनपूर्वक धन्यवाद। चौकाराने अकाउंट ओपन होतोय, खातं खुलं होतंय, डावाचा श्री गणेश होतोय तो म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या स्वर्गीय अरविंद स्पोर्ट्स वाल्कस क्रिकेट संघाचा 4 धावा दाफलकावरती। फुल टॉस बॉल आडबाटने दिशा दिली आहे, गॅप मोठा आहे, मिडविकेटच्या दरम्यान फिल्डर प्रयत्न करतोय परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर आउट ऑफ हिट रिच, बॉल अगदी जमिनीला गुदगुल्या करत निघून चालला मिडविकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठीमागे येतोय, हा लागोपाठचा दुसरा चौकार जयदीपच्या बॅटमधून। उद्योजक सन्मान्य तौसिफजी शेख वावलोली यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचंय। तौसिफजी शेख विनंती आहे व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचंय। आपटीकर आयोजित भगवा चषक 2022 क्रीडा स्पर्धेच्या या पहिल्या पर्वामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक सहस्नेह स्वागत। लागोपाठचे 2 चौकार, जयदीप काउंटर अटॅक करत असताना फुल लेंथ होता, ड्राइव्ह केलाय, फिल्डर आहे डीप मध्ये लॉंग ऑनला, चांगली फिल्डिंग होताना पाहायला मिळते। मिडलवरून चेंडू पाठीमागे चालला होता
ट्रॅव्हल होत असताना बॉलला कव्हर करून फेक होईल नॉन स्ट्रायकिंग एंडला इझिली मिळते एक रन बॅटिंग करणाऱ्या बॅट्समन जयदीपला. त्याच बरोबरीनं टीम स्वर्गीय अरविंद स्पोर्ट्स वाल्कस बी क्रिकेट संघाला एंड ऑफ अ फर्स्ट ओव्हर विथ दॅट सिंगल. पहिल्या षटकाचा खेळ अखेर या सिंगल धाव्याच्या साथीनं कंप्लीट होतो आणि पहिल्या ओव्हरच्या अंती धावफलकामध्ये टोटल आपल्याला पाहायला मिळतीये एक विकेट गमावल्यानंतर टीम स्वर्गीय अरविंद स्मृती वाल्कस बी क्रिकेट संघाची 9 धावा. सुरुवात थोडी धीमी झाली होती. पहिल्या बॉलवरती आघाडीचा फलंदाज नवीन बाद झाला. त्यानंतर 2 डॉट बॉल जयदीपच्या विरुद्ध, परंतु 3 बॉलमध्ये त्याने केलेलं कमबॅक वाखाणण्याजोगी कामगिरी या मॅच मध्ये करत असताना 2 चौकार 1 सिंगल रन त्याच्या बॅटमधून. धावफलक पोहोचलेलं 9 या आकड्यावरती. सेकंड ओव्हर डावाचं हे दुसरं षटक. बॉलिंग ट्रॅकवरती येत आहेत उमेश. थोडी घाई करायची, स्पीडअप करायचा, कारण सेमीफायनलचा पहिला सामना देखील आम्हाला आज कव्हर करायचा. त्या कारणास्तव पुरेसा सूर्यप्रकाश मैदानामध्ये असणं गरजेचं आहे. कुठल्या टीमला बॅडलाईटचा लॉस नकोय त्यासाठी आमच्या आयोजकांचा प्रयत्न ते सुरू आहे. तौशिफजी शेंदू यांना विनंती आहे आपण व्यासपीठाकडे यायचं. मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. आपटीकर आयोजित भगवा चषक 2022च्या क्रीडा स्पर्धेमध्ये आपलं सस्नेह हार्दिक स्वागत. त्यांच्या समेत सर्व मान्यवर जॉईन होत आहेत. त्या सर्वांचंच मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. धन्यवाद. विनंती आहे व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. या मंचाची या स्पर्धेची भगवा चषकाची शोभा आपण वाढवायची. पातशनी प्रेमात पडावं इतकं दर्जेदार आयोजन, नियोजनातील विविधता, चारही बाजूला आपण पाहतोय तर भगवमय वातावरण, निसर्गाच्या सानिध्यात बसलेलं हे स्वर्गीय अशोक दलाल क्रीडांगण आणि या क्रीडावरती रंगणारा हा क्रीडा महोत्सव हा थरार. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. पहिलाच बॉल स्लोवर वन, लाईन पिक करता आली नाहीये. फिल्डर बॉलच्या खाली मिड विकेटला कॅच तिथे पकडली आणि हा धक्का पोहोचतोय. बॅटिंग करत असताना टीम स्वर्गीय अरविंद स्पोर्ट्स वाल्कस बिग विकेट डाऊन, बिग लॉस. पहिल्या बॉलवरती विकेट असं वाटलं होतं जयदीप डावाला सावरतील, परंतु लाईन पिक करता आली नाही त्यांना. चांगलं व्हेरिएशन पहिल्या बॉलवरती उमेदचं विकेट त्याच्या खात्यामध्ये. पहिली सांगिक, दुसरं सुयश साई श्रद्धा गोरवली टीम करता 9 या आकड्यावरती पोहोचणारा हा धक्का दुसरा स्वर्गीय अरविंद स्मृती वाल्कस बी क्रिकेट संघाला. इन ॲट बॅटिंग ऑर्डर नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती मिडल ऑर्डरला आता खेळपट्टीकडे पोहोचतायत बॅट्समन सुदर्शन आणि त्यांच्या साथीनं आता आहेत सोपान, जे आघाडीचे फलंदाज म्हणून खेळपट्टीकडे दाखल झालेत. पार्टनरशिपची नितांत गरज, भागीदारीची आवश्यकता अशा स्थितीमध्ये पाहिजे. कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी ते बनवतील. जयदीप आणि नवीन बाद झाल्यानंतर सोपानच्या समेत सुदर्शन फुल लेंथ होता, ड्राईव्ह केला इनफिल्ड मध्ये, चांगले फिल्डिंग. दोन्ही बॅट्समन एकाच एंडला, तू मे अशा स्थितीला बॅकअप नाहीये. शॉर्ट मिडविकेटच्या दरम्यान क्षेत्र खाली आणि अखेर त्या ठिकाणी एक धाव इझिली मिळतीये बॅटिंग करणाऱ्या स्वर्गीय अरविंद स्मृती वाल्कस बी क्रिकेट संघाला. कॉलिंग चुकलं होतं दोन्ही बॅट्समनचं, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये थोडासा व्यत्यय आला. बॉलरला बॉल कव्हर करण्यामध्ये एक्झॅक्टली थ्रो त्याला गॅदर करता आला नाहीये. इनफिल्डच्या फिल्डरनं वेगवान थ्रो दिला आणि अखेर आता बॅकअप देत असताना टीममधून मिडविकेटच्या फिल्डर शॉट मिडविकेटला 1 रन मिळतीये. धावफलक पोहोचताना पाहायला मिळतं पुढे सध्याच्या घडीला टीमचं ते 10 या आकड्यावर. हॉल 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 उची हॉल 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 उची हॉल हॉल उची हॉल 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 उची हॉल हॉल हॉल. 10 रन स्कोरबोर्डवर लेफ्ट हँडर बॅट्समन सध्या स्ट्रायकिंग गेमला खेळण्यासाठी तयार होत असताना सुदर्शन इनसाइड आउट अपी शॉप ड्राईव्ह. फिल्डर बॉल मध्ये पोहोचला. लास्ट मोमेंटला बॉल थोडा डायवर्ट झाला डीप मध्ये बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक पोहोचतात, बॉलला कव्हर करून फेक करतील. स्ट्रायकिंग एंडला मिळतायत या 2 धावा इझिली. थोडासा अपेश फटका सजवायचा होता, परंतु हवं तसं
मेडलिंग हा बॉल झाला नाही आणि अखेर डायबर्ट झाल्यानंतर डीप बॅकवर्ड पॉइंटला हा बॉल कव्हर केला जाईल. 2 धावा मिळतात. सुदर्शनला इंडिव्हिज्युअल अकाउंट त्यांचं ओपन होत आहे आणि सांघिक धावफलक आता आहे 2 धाब्याच्या साथीनं पोहोचताना पाहायला मिळते. पुढे बॅटिंग करणाऱ्या स्वर्गीय ऑन साइडला जबरदस्त टायमिंग, प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक, मिडल ऑफ द बॅट, स्वीट साऊंड आणि बॉल निघून चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे, लांबच लांब दूरच दूर. हा मोठा ब्लास्ट, सिक्सर, षटकार. डावाचा हा पहिला षटकार स्वर्गीय अरविंद स्पोर्ट्स वाल्कस बी क्रिकेट टीम करता सुदर्शन यांच्या बॅटमधून काउंटर अटॅक आता त्यानं सुरू केलं उमेशच्या विरुद्ध. 4 ओव्हरची मॅच, त्यामुळे संयम करणं देखील तितकं गरजेचं नाही. आक्रमक राहणं आवश्यक आहे आणि ती आक्रमकता, ती विस्फोटकता आता सुदर्शनच्या बॅटमधून पाहायला मिळतीये. लेफ्ट हँडर बॅट्समन, चांगली सुरुवात त्याला मिळाली आहे. 2 बॉलचा स्पेल त्यानं खेळून काढलाय. उमेशचा 8 रन त्याच्या विरुद्ध एकवटल्या. 400चा त्याचा बॅटिंग स्ट्राईक रेट. टीमची टोटल षटकारानंतर धावफलकावरती 18. लाईन इथे चांगली आहे, अगदी पुलर लेन, बट अंपायर सिग्नल इट्स अ वाईड बॉल. गाईडलाईनच्या भरपूर बाहेर आहे. बॉल पिच झाल्यानंतर हलकासा बाहेर टर्न होतोय आणि लास्ट मोमेंटला अंपायर सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचतोय, तो एक्स्ट्रा रनचा. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये जोडली जाईल आणि एक्स्ट्रा रन सोबत आता हे धावफलक पोहोचताना पाहायला मिळेल पुढे 19 वर. पुलर लेन होता, ड्राईव्ह केलाय, बॉल थोडा डायवर्ट होतोय. आउटफील्ड त्या ठिकाणी थोडं खराब आहे. लास्ट मोमेंटला डिपिच बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक पोहोचतोय. त्याच्या आवाक्याच्या बाहेर कव्हर करत असताना चेंडू सीमारेषेच्या नजदीक लास्ट मोमेंटला मिळत आहेत. एकंदरीत या 3 धावा. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट अँड ऑल्सो गुड कॉलिंग फ्रॉम बोथ बॅट्समन्स. दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान कॉलिंग चांगलं राहिलं आणि त्याचा फायदा, त्याचा ॲडव्हान्टेज आता मिळतोय बॅटिंग करणाऱ्या स्वर्गीय अरविंद स्मृती वाल्कस बी क्रिकेट संघाला. बॉल थोडासा डायवर्ट होताना पाहायला मिळाला. डिपिच बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूला कव्हर करतील. 3 धावा इझिली बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये धावफलक पोहोचते पुढे. डबल डिजिट, डबल फिगर, दुहेरी आकड्यामध्ये, म्हणजेच 22 आकड्यावर. 22 धावा धावफलकावरती. दुसरं षटक सुरू आहे उमेशचं. स्टील 1 to go. 1 बॉलचा स्पेल अजूनही त्याचा शिल्लक. स्ट्रायकिंग एंडला सामोरे जातील बॅट्समन सोपान, जो आघाडीसाठी पोहोचलाय आणि आता स्ट्रायकिंग एंडवर. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, विशेप मध्ये ऑन ड्राईव्ह सजवलाय. फिल्डर पोहोचताय डीप मधून. दुसऱ्या रनचा प्रयत्न नाहीये. ॲक्युरेट फेक आली नॉन स्ट्रायकिंग एंडला. सिंगल धाव मिळते. सिंगल धावच्या साथीनं षटक दुसरं. सध्याच्या घडीला पहिल्या डावाचा समाप्त होतं आणि 2 षटकांची अंती 11.50 धाब्याची धावगती धावफलकावरती मेंटेन करत असताना संघ स्वर्गीय अरविंद स्मृती वाल्कस बी धावा धावफलकामध्ये 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 23 रन. वरती डावाचं हे तिसरं षटक सध्याच्या घडीला मार्गस्थ होत असताना स्क्रीन एंड कडून बॉलिंग ट्रॅक वरती सध्याच्या घडीला तयार होतोय उदय. साई श्रद्धा गुरवली टीम करून हे वैयक्तिक पाहिलं तर सांघिक डावाचं तिसरं षटक टाकण्याकरता उदय बॉलिंग ट्रॅकवर. इनफिल्ड मध्ये मिड ऑफ, त्याचबरोबर गल्ली आहे. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक. शॉर्ट फार लेग लॅग फिल्डर. डीप मध्ये 4 फिल्डर ऑन साइडला तयार होत असताना बाउंड्री रिसिव्हिंग एरियात सीमांचं रक्षण करत असताना राऊंड विकेटनं पहिला बॉल. जबरदस्त वेग, अगदी लोव फुलटॉस पाहत होता चेंडू. ऑन साइडला फक्त दिशा दिली आहे. बॅकअप करतील. मिळती 1 धाव आणि 1 धावेच्या साथीनं आता हे सांघिक धावफलक पोहोचते पुढे 24 या आकड्यावर. लेफ्ट हँडर बॅट्समन सध्या स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी तयार होते सुदर्शन.
आतापर्यंत एक षटकाराच्या बॅट्समनच्या बाटमधून या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. पाहायचं का स्ट्रॅटेजी असेल उदयच्या विरुद्ध, ज्याच्याकडे वेग तर भन्नाट आहे. फुल टॉस बॉल विषेप मध्ये लॉफ्ट केलाय. 2 फिल्डर उपस्थित आहेत, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर अगदी मधोमध टप्पा पडला आणि बॉल अखेर सीमारेषा चिडून फाडून भेदून दुभागून निघून चाललाय ब्लॅक स्क्रीनच्या समोर. अरुण नामदेव मस्कत स्टँडला दिलेली ही सलामी बॉल पाठमधून येतोय. हा देखना स्ट्रोक चौकार. अठ्ठावीसावा दाफलकावरती चांगली बॅटिंग करत असताना सुदर्शन ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न, मिस्टॅमिक स्ट्रोक, झेलची संधी नाकारता येत नाही. स्क्वेअर लेगला फिल्डर बॉलच्या खाली पोहोचतोय आणि अखेर हा झेल तिथे फिनिश होतोय. धक्का पोहोचतोय बॅटिंग करत असताना. स्वर्गीय अरविंद स्मृती वालकस बी क्रिकेट संघाला तिसरा आता मैदान सोडावं लागतंय बॅट्समन सुदर्शनला. शॉर्टबट स्वीट इनिंग साकारत असताना आता बाद होतोय बॅट्समन सुदर्शन. विकेट मिळते उदयला. महत्वाचा गडी आता गारद करत असताना उपयुक्त विकेट होती आणि ती विकेट आता इथे मिळाली आहे. 15 रनचं इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन सुदर्शनच्या बॅटमधून. सांघिक धावफलक 28 वर असताना आता हा पोहोचणारा तिसरा धक्का. अक्षयनु बॅट्समन खेळपट्टीकडे सोपानच्या साथीनं पहिल्या मॅच मध्ये काय बॅटिंग केली होती सोपाननं, परंतु या मॅच मध्ये त्याला स्ट्राईक मिळाली नाहीये. ज्या पद्धतीने त्याचा बॅटिंग स्ट्राईक रेट असतो तो त्याला इम्प्रूव्ह करायला संधी मिळालेली नाहीये. बॉलर तयार उदय. राऊंड विकेट. फुल टॉस बॉल, वेगवान चेंडू, मिड ऑफला फिल्डर आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, यष्ट्यांचा भेद इथे घेता आला नाहीये. बॅकअप देत असताना मिड विकेटला फिल्डर बॉल अखेर निसटून चालला. तिसऱ्या रनसाठी कॉलिंग. स्ट्रायकिंग एंड वरती वेगानं मिळतायत या धावा 3. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट. मोहा आवरला नाही त्या ठिकाणी. मिड ऑफच्या फिल्डरला आवश्यकता नव्हती थ्रो देण्याची, बॅकअप नव्हता आणि अशा स्थितीमध्ये या 3 धावा कंप्लीट. रिव्ह्यू घेण्यात आलाय. येस, एक्स्ट्रा हाईट साठी टेक्निकल कमिटी इन ऍक्शन मध्ये असेल. टेक्निकल कमिटीकडे हा निर्णय सोपवण्यात आलाय. आमचे स्क्वेअर लेग अंपायर त्याचबरोबर मेन अंपायर या दोन्ही अंपायरच्या माध्यमातून अगदी थोड्याच वेळात तो निर्णय आपल्या समोर पोहोचेल. आमचे आयोजक देखील सध्या निरीक्षण करत असताना एक्झॅक्टली चेंडू आला कुठपर्यंत, हाईट फॅक्टर काय होता. तीन धावा तर इझिली कंप्लीट झाल्या या बॉलवरती. एक्झॅक्टली हाईट फॅक्टर सध्याच्या घडीला चेक करत असताना आमची टेक्निकल टीम चौथा बॉल. विचारणा सध्या केली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमनं. प्रत्येक टीमला एक एक रिव्ह्यू या स्पर्धेमध्ये देण्यात आलाय आणि हाईट फॅक्टर साठी सध्याच्या घडीला घेण्यात आलेला हा रिव्ह्यू स्वर्गीय अरविंद स्मृती वालकस बी टीम कडून. टेक्निकल कमिटी सध्याच्या घडीला आपलं कामकाज करत असताना स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. एक्झॅक्टली दाखवण्यात येते बॉल कुठपर्यंत पोहोचला, ज्यावेळेला स्ट्रोक डिलिव्हर्ड केला गेला, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क आला, त्यावेळेला एक्झॅक्टली बॉलची हाईट फॅक्टर काय होती, त्या सर्व गोष्टींची चर्चा टेक्निकल कमिटीच्या समेत आमचे आयोजक करतील आणि त्यानंतर हा निर्णय दोन्ही टीम पर्यंत पोहोचवला जाईल.
येस, इट्स अ लिगल डिलिव्हरी. इशारा येतो आमच्या आयोजन समितीचा. मिळतात 3 धावा. धावफलक पोहोचते 3 धाब्याच्या साथीनं. 31-31 या आकड्यावर. स्टील 2 to गो. चांगल्या प्रकारचं टेलिकास्ट आपण पाहतोय. क्लिअर अँड क्लीन टेलिकास्ट फ्रॉम टीम टिन क्रिक लाईव्ह. क्वालिटी विथ द क्लॅरिटी हे त्यांचं एक्सटेन्शन आणि ते या मॅचमध्ये स्पर्धेमध्ये देखील पाहायला मिळत आहे. फुलर लेंथ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. अंपायरकडे लाऊड अपील अँड फायनल सिग्नल फ्रॉम अंपायर. बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल हेच त्यांचा पाठीमागे विकेट किपरच्या हातामध्ये. फलंदाज बाद होत असताना पोहोचतोय हा धक्का टीम अरविंद स्पोर्ट्स वाल्कस बी संघाला. सध्याच्या घडीला मैदानामध्ये चौथा. उद्याच्या स्पेलमधून ही दुसरी विकेट बाद होत असताना सोपान अक्षय आणि त्यांच्या साथीनं आता प्रतीक हे 2 बॅट्समन खेळपट्टीकडे. 4 ओव्हरची मॅच. तिसऱ्या षटकातील अंतिम बॉल टाकण्यासाठी सज्ज होत असताना बॉलर उदय धावफलकावरती. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 31 रन. लेफ्ट हँडर बॅट्समन स्ट्रायकिंग एंडला खेळण्याकरता प्रतीक. 31ला 4 लॉस अशा स्थितीमध्ये सध्याच्या घडीला बॅटिंग करणारी टीम स्वर्गीय अरविंद स्मृती स्पोर्ट्स वाल्कस बी. ड्राईव्ह करत असताना ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर पोहोचतायत. दुसऱ्यांचा प्रयत्न. बॉल फिल्डर पासून थोडासा बाजूला गेला. तिसऱ्या धाब्याचा निर्धार धाडस दाखवले आणि मानसी ते कंप्लीट होताना पाहायला मिळालं. कॉल्मिंग चांगलं होतं. बॉलरचं जजमेंट चुकलं. ॲक्युरेट थ्रो त्याला देता आला नाहीये. स्ट्रायकिंग एंडला संधी होती रनआउटची. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो केला आणि एक्झॅक्टली 3 रन आता इझिली या बॉलवरती मिळतात प्रतीकला. एंड ऑफ अ थर्ड ओव्हर. तिसऱ्या षटकाचा खेळ ट्रिपल रन सोबत या ठिकाणी कंप्लीट होतं आणि 3 षटकांचे अंती धावफलकावरती 11.33 धाब्याची धावगती एकूण अंकित होत आहे 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. 34 धावा. स्पीडअप करा इनिंग. साई श्रद्धा गुरवली. वायर विकेटिंग लेटमॅन. अधिकचा वेळ आपण करू नका. 34 रन स्कोरबोर्डवर. 3 ओव्हरची अंती ही टोटल आहे. मॅच मध्ये बॅटिंग करत असताना नाणेफेक गमावल्यानंतर स्वर्गीय अरविंद स्मृती स्पोर्ट वाल्कस बी क्रिकेट संघाची. यानंतर सेकंड राऊंडचा दुसरा सामना आपल्या भेटीला येईल. एका बाजूला असेल संघ माजारली आणि त्यांना फाईट करेल जनमन नालिंबी. दोन्ही टीमचा कॅप्टन. इनिंग ब्रेकच्या दरम्यान आपण टॉससाठी टॉस का बॉस कक्षामध्ये नाणेफेकी करता जॉईंट व्हायचंय. आई एकविरा मांजारली आणि त्यांच्या विरुद्धामध्ये जनमान नाळिंबी. दोन्ही टीमचा कॅप्टन. पहिलं सत्र संपल्यानंतर आपण टॉससाठी टॉस का बॉस कक्षामध्ये रिपोर्टिंग करायचंय. $34 ऑन बोर्ड. 34 धावा धावफलकावरती. शेवटचं अंतिम आणि पहिल्या डावाचं हे अखेरचं सत्र आणि त्या अखेरच्या सत्रामध्ये आता गोलंदाजी करत आहे त्यात बॉलिंग ट्रॅकवरती अरविंद. पहिला बॉल लो फुल टॉस. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. फिल्डर उपस्थित आहे ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला. दुसऱ्या रनचा प्रयत्न. स्ट्रायकिंग एंडवरून कॉलिंग चांगलं राहिलं आणि वेगानं त्या ठिकाणी या 2 धावा सहजतेनं कंप्लीट होत असताना व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट. तालमेल चांगलं राहिलं दोन्ही बॅट्समनच्या दरम्यान. प्रतीक आणि त्याच्या सौम्य दक्ष या 2 फलंदाजाच्या माध्यमातून वेगानं त्या ठिकाणी या 2 धावा कंप्लीट होत असताना सांघिक धावफलक पोहोचे पुढे 36 वर. रनवे मध्ये थोडा व्यत्यय. अंपायर सिग्नल इट्स अ कॅन्सल बॉल. 5 बॉलचा स्पेल अजूनही कंप्लीट व्हायचा आणि पाहायचं 5 बॉल मध्ये किती धावसंख्येपर्यंत मजल मारेल, किती धावसंख्येचं लक्ष गाठेल स्वर्गीय अरविंद स्मृती वाल्कस बी टीम. लाईन इथे चांगली आहे. विकेट किपर लाऊड अपील करतोय आणि पंचांचा बोटा डाबालाकडे बाहेरची कडा घेतली आणि त्यानंतर आता हा फलंदाजाला धडा शिकवत असताना बॉलर अरविंद. 5व्या विकेटचं पतन. फलंदाज बाद.
ब्रेक थ्रू मिळतो लेफ्ट हँडर बॅट्समन आता आउट होत असताना प्रतीक न्यू बॅट्समन मैदानाकडे पोहोचतोय नागेश. 36ला सध्याच्या घडीला मैदानामध्ये 5 लॉस अशा स्थितीमध्ये संघ स्वर्गीय अरविंद स्मृती वालकस बी 4 बॉलचं गेलं जुनी बाकी. न्यू बॅट्समन मैदानाकडे पाहायचं आहे का स्ट्रॅटेजी असेल बॉलर अरविंदची. लाईन इथे चांगली आहे, बॅकफुट येऊन ड्राईव्ह केलाय, फिल्डर आहे डीप मध्ये उपस्थित. बॉल थोडासा डायबर्ट होताना पाहायला मिळाला. लास्ट मोमेंटला डीप बॅकवर्ड पडला, क्षेत्ररक्षक चेंडूला कव्हर करून फेक करेल. स्ट्रायकिंग एंडला मिळतात इझिली या 2 धावा आणि त्याचबरोबरीनं हे सांघिक धावफलक आता 2 धावेच्या साथीनं पोहोचत असताना पुढे 38 38 या आकड्यावर. ऑन साइडला स्वीप केलाय, फिल्डर आहेत उपस्थित डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. जजमेंट चांगलं राहिलं. दुसऱ्या रनचा प्रयत्न स्ट्रायकिंग एंड वरून कॉलिंग आता नॉन स्ट्रायकिंग एंडला संधी रनआउटची. पंचांकडे अपील तर लाऊड केलं आणि पुन्हा एकदा आता पंचांनी आमंत्रण दिलं आमच्या टेक्निकल टीमला. रनआउट साठी घेण्यात आलेला हा अंपायर रिव्ह्यू. भावेश दादाचं कामकाज आता नक्कीच वाढलंय. एक्झॅक्टली दुसऱ्या रनच्या प्रयत्नामध्ये बॅट्समन धावबाद आहे की काय हा प्रश्न पंचांच्या मनामध्ये उपस्थित झाला आणि त्याचं उत्तर अगदी थोड्याच वेळात आपल्या समोर. येस, स्ट्रायकिंग एंडचे बॅट्समन आउट आहेत म्हणजे या बॉलवरती एकच धाव मिळेल आणि फलंदाज देखील बाद होईल. धावाच्या स्वरूपात हा गडी गमावत असताना 6वा संघ स्वर्गीय अरविंद स्मृती वाळकस बी. फलंदाजाला आता व्हावं लागेल बाद. क्लिअर अँड क्लीन टेलिकास्ट फ्रॉम टीम टेनक्रिक. कॅमेरामॅनचं विशेष कौतुक करावं लागेल. त्यानंतर ऑफिशियल ऑपरेटरचे देखील आभार. उत्तम निर्णय आमच्यापर्यंत पोहोचतोय. नागेश बाद होत असताना आता न्यू बॅट्समन गोरख सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंडला. पूल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, हवेमध्ये हा चेंडू. लास्ट मोमेंटला मेडलिंग करता आलं नाही आणि अखेर वेगानं त्या ठिकाणी लेग बायच्या स्वरूपात 1 रन. टीमची टोटल पोहोचेल पुढे सिंगल धावच्या साथीनं 39-39 या आकड्यावर. अरविंदचं हे अंतिम षटक. आतापर्यंत चांगली बॉलिंग ओव्हरमध्ये गेली. मोठा स्ट्रोक खेळण्याची संधी फलंदाजांना त्यानं दिलेली नाहीये, हे सर्वात मोठं वैशिष्ट्य. इकॉनॉमिकल स्पेल तर सध्या त्याचा मैदानामध्ये सुरू आहे, तो म्हणजे स्वर्गीय अरविंद स्मृती वालकस बीच्या विरुद्ध. डेथ ओव्हर म्हटलं बहुतेकदा सामन्याचा निकाल घोषित करणारं षटक देखील असतं. या वेळेला अंपायरकडे अपील तर केली. विकेट किपर बीट फान लेगला. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न अपुरा पडला आणि बॉल वेगाने निघून चालला. आता डीप मध्ये फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पाठीमागे शेवटच्या बॉलवरती येतोय हा चौकार. आहोत मोहनजी शिशवे यांच्या शुभ हस्ते मंचावरती उपस्थित सन्मान्य आमचे मान्यवर तोशिब शेठ यांचा शुभ सन्मान. आमच्या भगवत चषक आपटीकर या व्यवस्थापन समितीच्या वतीने ते संपन्न होत असताना कॅप्टन या टॉस साठी आई एकविरा मांजारले आणि त्यांच्या विरोधामध्ये इन ऍक्शन मध्ये असेल टीम जनमान नालिंबी. कॅप्टन या दोन्ही टीमचे
त्यानंतर आपण सन्मानित करूयात त्यांच्यात समेत उपस्थित मान्यवर तौफिकजी यांना आणि हा सन्मान करण्याकरता मोहन दादा यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. नालिंबी टीमचे कॅप्टन आणि त्याच बरोबरीनं मांजरे टीमचे कॅप्टन टॉस का बॉस कक्षामध्ये आपण रिपोर्टिंग करा त्वरित. त्याचबरोबर त्यांच्या समेत उपस्थित मान्यवर फारुख शेठ यांचा देखील शुभ सन्मान आपण व्यवस्थापन समितीच्या वतीने इथं करत आहोत. अतिथी देव भाऊ ही आपली भारतीय संस्कृती, आपली भारतीय परंपरा. खरं तर सन्मान म्हटलं की त्याच्यावरती कुठल्या प्रकारचं बंधन नसतं. आपल्या ओद्यात ते हिंदू संस्कृतीचं ते इंधन आहे आणि या सर्वच मान्यवरांचा शुभ सन्मान आमच्या व्यवस्थापन समितीच्या वतीने होत असताना मोस्ट वेलकम ऑल ऑफ यू. ऑनगोईंग मॅच देखील तितकीच महत्वाची. नाणेफेकीचा कौल होतोय तोशिफ शेठ यांच्या शुभ हस्ते. फक्त निर्णय कळवायचा आहे. विजयी संघाचे कर्णधार फक्त निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. येस, जयनमान नालिंबी टीमनं टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय स्वीकारला. बॅटिंग करावी लागेल पहिल्या इनिंग मध्ये. टीम आई एकविरा स्पोर्ट्स मांजरलीला दोन्ही टीमनं रेडी राहायचंय. तर या मॅच मध्ये 45 रनचं टार्गेट कशा पद्धतीनं गाठेल सेकंड इनिंग मध्ये टीम साई श्रद्धा गुरवली ऐकण्यासाठी जाऊयात मायक्रोफोन वरती. कॉम्बॉक्स मध्ये तुमच्या समोर जोडले जातील आमचे साथी समालोचक परम मित्र रोशनजी संते सर. त्याचबरोबर फारुखजी यांचा देखील शुभ सन्मान आपण व्यवस्थापन समितीच्या वतीने इथं करत आहोत. उपस्थित सर्वच मान्यवरांचा आमच्या भगवाचषक आपटीकर या व्यवस्थापन समितीकडून होणारा हा शुभ सन्मान. थँक्यू सो मच दीपवीर. 45 धावांचं लक्ष्य आहे साई श्रद्धा गुरवली या टीम समोर. स्वर्गीय अरविंद स्पोर्ट्स वालकस बी या टीमने धाव बनवल्यात पहिल्या 4 षटकांमध्ये 44 आणि 45 धावांचं लक्ष ठेवलं गुरवली या टीम समोर. कल्पेश शेलार यांकडून गुरवली टीमला शुभेच्छा आलेल्या आहेत. ते देखील यूट्यूबच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा घरबसल्या एन्जॉय करतायत. उदय यांचा संघ आपण पाहतोय इन ॲक्शन मध्ये आहे. तो म्हणजेच साई श्रद्धा गुरवली संघ त्यांना फाईट करतोय स्वर्गीय अरविंद स्पोर्ट्स वालकस बी. जो संघ जिंकेल तो संघ या स्पर्धेच्या क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल. गोलंदाजी मार्गदर्शित सज्जित गोलंदाज SK. पहिला चेंडू यावेळीस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. वाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळते आणि या अवांतर धावेने श्री गणेश होतोय तो म्हणजेच साई श्रद्धा गुरवली या टीमचा. ओव्हर द विकेट. यावेळीस पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येतोय प्रवीण विशे सरांचा. बॅक टू बॅक 2 चेंडू व्हाईट चेंडू फेकतोय गोलंदाज SK. या षटकामध्ये 2 धावा धावफलकावरती आहेत. अरविंद आणि महेंद्र ही जोडी आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज आहेत अरविंद आणि त्याला साथ देतोय नॉन स्ट्रायकिंगला फलंदाज महेंद्र. ओव्हर द विकेट. यावेळीस बिग हिट करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि सुरेख झेल डीपला मिड ऑनला फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. पहिला मोठा धक्का बसतोय साई श्रद्धा गुरवली या टीमला. फलंदाज अरविंद बॅक टू द पवेलियन.
गुरवली गावचे शिवसेना शाखा प्रमुख सन्माननीय किरण शेठ दळवी साहेबांचं आगमन झालेलं आहे. साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या भगवा चषकामध्ये. मंगेश आलाय नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती. राईट अमोर द विकेट SK यावीस ऑन साइडला बिग हिट करतोय आणि चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर आउट ऑफ द पार्क षटकार. मॅच धावसंख्या 6 ने पुढे सरकेल. 8 धावा धावफलकावरती. षटकार ठोकलाय फलंदाज महेंद्रने. महेंद्र आणि मंगेश ही जोडी आहे. इनफॉर्म संघ आपण पाहतोय. गुरवली संघ त्यांना फाईट करतोय. वालकस बी ओव्हर द विकेट. यावेळी चांगला स्ट्रोक आहे. गॅप शॉट सिलेक्शन. आउटफील्ड फास्ट आहे. एकदा तर पूर्ण केले, दुसऱ्या देखील पूर्ण होते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल परंतु 2च धावांवरती समाधान मानावं लागतंय कारण की बॅकिंग चांगलं होतंय. वालकस बी या टीम कडून धावसंख्या 2 ने पुढे सरकेल इन डबल फिगर मध्ये. 10 धावा धावफलकावरती. 1-10 अशी खूप चांगली सुरुवात ती म्हणजेच साई श्रद्धा गुरवली या टीमच्या माध्यमातून. जरूर फलंदाज गमावलाय अरविंदच्या स्वरूपात. खूप मोठा धक्का बसलाय तो म्हणजेच साई श्रद्धा गुरवली या टीमला. परंतु त्यानंतर खूप चांगली बॅटिंग करताना आपण पाहतोय महेंद्र आणि मंगेशला. स्ट्रायकिंगला फलंदाज महेंद्र आहे. ओव्हर द विकेट. यावेळी चांगला चेंडू सुरे गोलंदाजी. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थगित आहे. 1-10. 45 धावांचं लक्ष्य आहे. अजूनही 35 धावांची गरज आहे. गोलंदाज SK राईट मोर द विकेट. यावेळी ऑन साइडला लाभ करताय. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. तेवढीच चांगली फेकी सुदर्शन होते. तोपर्यंत मिळते 1च धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 1-11. स्ट्रायकिंगला फलंदाज मंगेश आहे. एक मंगेश आमच्या कॉम बॉक्स मध्ये देखील आहे. गुणलेखक मंगेश भोईर. फुल टॉस. चेंडू चुकीला माफी नाहीये आणि चेंडू जातो स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 1-15. 45 धावांचं लक्ष्य आहे. येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी रिव्ह्यू घेतलेला आहे. हाईट फॅक्टर साठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. ते म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या साई श्रद्धा गुरवली या टीम कडून. कारण की दोन्ही संघांकडे एक रिव्ह्यू देखील आहे. जर रिव्ह्यू सक्सेसफुल झाला तर नक्कीच कंटिन्यू असेल. जर अनसक्सेसफुल झाला तर नक्कीच रिव्ह्यू नसेल त्या इनिंग मध्ये. फेअर डिलिव्हरी आहे. रिव्ह्यू गमावलेला आहे तर म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या गुरवली या टीमने. परंतु काही हरकत नाही. सुरुवात खूप चांगली केली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 15. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 30 धावांची गरज. आणि आयोजकांची सूचना आलेली आहे की खेळाडू कक्षामधून कोणी आवाज देऊ नका ही विनंती असेल. आयोजकांची सूचना आलेली आहे उदय. त्यामुळे ही विनंती असेल की आपण
बाहेरून कोणी आवाज देऊ नका. 18 चेंडू जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. 10.00 सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवाव्या लागतील. हा सामना जिंकण्यासाठी साई श्रद्धा गुरवली या टीमला. गोलंदाजी मार्कवरती तो गोलंदाज सुदर्शन. या दुसऱ्या षटकामध्ये वालकस बी विपक्ष गुरवली. हा विद्यमान सामना सुरू आहे. जो संघ जिंकेल तो संघ या स्पर्धेच्या क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल. अस्तित्वाची लढाई आपण पाहतोय. दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, कारण की सामना देखील तेवढाच महत्वाचा आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज महेंद्र. यावी चांगला चेंडू सुरेख गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय. लेफ्ट राऊंड विकेटने मारा करतायत गोलंदाज सुदर्शन. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थगित आहे. 1/15. जिंकण्यासाठी अजूनही 30 धावांची गरज आहे. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 17 चेंडू आणि 30 धावांची गरज. 45 धावांचं लक्ष्य आहे. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करताना वालकस बी संघाचा गोलंदाज सुदर्शनने पहिल्या सामन्यामध्ये खूप चांगली फलंदाजी तेवढीच चांगली गोलंदाजी देखील केली होती. सोपानने देखील 40 धाव बनवल्या होत्या पहिल्या मॅच मध्ये. 93 धाव बनवल्या होत्या, परंतु या सामन्यामध्ये गुरवली संघाने खूप चांगली गोलंदाजी केली. यावीस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. लेग स्टिक सोडून चला चेंडू 55 इशारा व्हाईट बॉलचा येतोय. अवांतर धाव मिळताना धावसंख्या 1 पुढे सरकेल. 1/16 धावसंख्या आहे. जिंकण्यासाठी अजूनही 29 धावांची गरज आहे. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 17 चेंडू आणि 29 धावांची गरज. स्ट्रायकिंगला फलंदाज महेंद्र. ज्या महेंद्रच्या बॅटमधून एक षटकार आलाय. यावी चांगला चेंडू. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर बाउन्स होतोय. टेक ओव्हर चेंडू आणि सरळ जाऊन यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थगित आहे. 16 धावा धावफलकावरती. भगवा चषक आपण पाहतोय. आज स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील दुसऱ्या फेरीमधील हा पहिला सामना सुरू आहे. आज एकूण 8 सामने होतील, कारण की कालचा दिवस गाजवला होता ओमसाई मांजर्ली या टीमने आणि तो संघ दाखल झाला सेमी फायनल मध्ये. यावेळी ऑन ड्राईव्ह करतायत. क्षेत्ररक्षक आहे टीप मध्ये. एक धाव तर पूर्ण केली आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. डीप मिड विकेटला खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि 2च धावांवरती समाधान मानव लागतं. धावसंख्या 2 पुढे सरकेल. 18 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 27 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 15 चेंडू शिल्लक आहेत आणि 27 धावांची गरज. खूप चांगली गोलंदाजी. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय गोलंदाज सुदर्शन. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. भेदक मारा करतोय. आक्रमक गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज सुदर्शनच्या माध्यमातून. लेफ्ट राऊंड विकेट. स्ट्रायकिंगला फलंदाज महेंद्र. यावेळी बॅकफूट पंच करतात. गॅप शॉट सिलेक्शन आहे. एक धाव तर कंप्लीट केली. दुसऱ्याचा प्रयत्न असेल. दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सेन्सिबल क्रिकेट. कलात्मक स्ट्रोक आपण पाहतोय, कारण की महेंद्रला देखील माहिती आहे प्रत्येक सामना हा चौकार किंवा षटकार मारून जिंकून देऊ शकत नाही. ज्याप्रमाणे मुंबईची लाईफलाईन आहे लोकल, त्याचप्रमाणे क्रिकेटची लाईफलाईन आहे सिंगल डबल, आणि सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात आहे फलंदाज महेंद्रच्या माध्यमातून. खूप चांगली रनिंग बिटवीन द आपण विकेट पाहतोय मंगेश आणि महेंद्रमध्ये. यावेळी स्क्वेअर विकेट चेंडू खेळला. एक धाव तर कंप्लीट केली. दुसऱ्याचा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 पुढे सरकेल. 22 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे. अर्धा पल्ला पूर्ण केलाय. 22 धाव बनवल्यात आणि 23 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 13 चेंडू शिल्लक आहेत. 13 चेंडू आणि 23 धावांची गरज. मी कौतुक करेन गोलंदाज सुदर्शनचं, ज्याप्रमाणे गोलंदाजी केली आहे. या दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये अवघ्या 7 धावा खर्च करतोय. एकही मोठा फटका आला नाहीये, ते म्हणजे सुदर्शनच्या गोलंदाजीवरती. उद्या नक्कीच मंगेशला देखील इन ॲक्शनमध्ये आपण पाहू शकाल. पॉवर प्ले स्पेशलिस्ट गोलंदाज आहे जय हनुमान ढोके.
हा संघ देखील ऍक्शन मध्ये असेल. यावेळेस खूप चांगला स्ट्रोक परंतु फटका फसलाय. सुरेख झेल डीप लॉंग ऑन सीमारेषेवरती फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. सलामीचा फलंदाज महेंद्र बॅक टू द पवेलियन. सलामीचे दोन्ही फलंदाज बाद झालेत. ते म्हणजेच 22 या धावसंख्येवरती 12 चेंडू शिल्लक आहेत. 23 धावांची अजूनही गरज आहे. सामना अजूनही बॅलेन्स आहे. सामना अजूनही 50-50 आहे. कोणत्याही क्षणी हा सामना कोणत्याही संघाच्या बाजूने झुकू शकतो. परंतु हे षटक फार महत्वाचं असेल. हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल. कारण की जर या षटकामध्ये जास्त धाव बनवल्या तर नक्कीच या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण करेल गुरवली संघ. जर या षटकामध्ये कमी धावा खर्च केल्या तर नक्कीच या सामन्यामध्ये वापसी करेल तो म्हणजेच वालकस बी संघ. 12 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. अतिशय महत्वाचा सामना सुरू आहे. न्यू बॅट्समन आपण पाहतोय मयूर आलाय. गोलंदाजी मार्कवरती विजय. ज्या विजयने अंतिम षटकामध्ये 18 धावा डिफेंड केल्या होत्या पहिल्या सामन्यामध्ये, तोच विजय येतोय गोलंदाजी मार्कवरती या तिसऱ्या षटकामध्ये. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातील हे तिसरं षटक. राईट मोर द विकेट. फुल टॉस चेंडू आहे. ऑन साइडला भिडकावून दिलाय आणि चेंडू जातो मिड विकेट. सीमारेषेच्या बाहेर. चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. 26. 19 धावांची अजूनही गरज आहे. 11 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस ऑन साइडला फ्लिक करतायत. गॅप मध्ये आहे परंतु क्षेत्ररक्षक आहेत. खूप चांगले क्षेत्ररक्षण. लॉंग लेग सीमारेषेवरती ओव्हरथ्रो होतोय आणि तोपर्यंत होती होता 2 धाव पूर्ण करण्याचा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 28. 28 धावा धावफलकावरती. 17 धावांची अजूनही गरज आहे. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपण पाहू शकाल साई श्रद्धा गुरवली या टीमला. 10 चेंडू आणि 17 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. हाय व्होल्टेज सामना आपण पाहतो. बिग फाईट मॅच पाहायला मिळते या दोन बलाढ्य संघांमध्ये, या दोन नामांकित संघांमध्ये. राईट मोर द विकेट. गोलंदाज विजय आणि स्ट्रायकिंगला फलंदाज मयूर. 4थ्या क्रमांकावरती आलाय. एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. यावेळी चांगला चेंडू इन स्विंगिंग यॉर्करचा वापर करतोय. भन्नाट वेगाने गोलंदाजी करतोय गोलंदाज विजय. या षटकामध्ये धावसंख्या स्थगित आहे. 28. 28 धावा धावफलकावरती आहेत आणि 17 धावांची गरज आहे. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 9 चेंडू आणि 17 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. सातत्याने डॉट बॉल फेकावे लागतील. ते म्हणजेच वालकस बी टीमच्या गोलंदाजांना या सामन्यामध्ये कमबॅक करायचं असेल तर, कारण की खूप चांगली सुरुवात केली आहे. गुरवली टीमने पुन्हा एकदा हुक करतायत. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. खराब क्षेत्ररक्षण. जणू काही या फटक्याचे चटके लागलेत आणि चेंडू जातो लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार. धावसंख्या आहे धावफलकावरती 32. 32 धावा जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 8. 8 चेंडू आणि 13 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. चौकार आलाय. फलंदाज मयूरच्या बॅट मधून खूप चांगली बॅटिंग तो करते आपल्या टीम साठी. ओव्हर द विकेट.
यावीस ऑन साइडला लॉफ केलाय, सुरेख फटका आपण बाजू स्क्वेअर विकेट चेंडू खेळलाय आणि चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर, ब्रँडेड चौकार. सोमय धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. 36 36 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. 7 चेंडू शिल्लक आहेत. 7 चेंडू आणि कंपल्सरी 9 धावांची गरज. 9 धावा कंपल्सरी बनवावे लागतील. कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे या स्पर्धेचा. यावेळेस अपीश करण्याचा प्रयत्न, मिस्टायमिंग आहे, झेलची शक्यता असेल, क्षेत्ररक्षक जज करतोय आणि झेल ड्रॉप केलाय. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. परंतु चूक केली आणि चुकीचं रूपांतर 2 धावांमध्ये होत आहे. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल आणि पहिल्या 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा धावफलकावरती. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. सहा चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. उद्या प्रेक्षणीय सामना देखील आहे. वसंत शिसवे यांचा संघ आपण पाहू शकाल, आपटी बी संघ आणि श्याम लोणे यांचा संघ असेल दहागाव बी. जो संघ जिंकेल त्या संघाला रोख रक्कम 25,000 रुपयांचं कॅश पे देखील आहे. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो गोलंदाज या अंतिम षटकामध्ये नवीन. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. स्ट्रायकिंगला फलंदाज मंगेश. अजय गायकर यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. साई श्रद्धा गुरवली या टीमला विजयाच्या समीप आपण पाहू शकाल. गुरवली संघ, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेट अनिश्चितांचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा मात्र नेम नाहीये. यावेळी शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे. चेंडू पटन नो मॅन्स लँड झोन मध्ये एक धाव तर कंप्लीट केली, फंबल होतोय आणि तोपर्यंत उदी होता 2 धाव पूर्ण करण्याचा आणि ओव्हर थ्रो होतोय. 3री धाव देखील कंप्लीट. धावसंख्या 3 ने पुढे सरकेल आपण पाहू शकाल. 41. जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 5 चेंडू आणि 4 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी साई श्रद्धा गुरवली या टीमला. पाच चेंडू आणि 4 धावांची गरज. यावेळी चांगला चेंडू आहे, सुरेख गोलंदाजी, डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थगित आहे. 41 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू आणि 4 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 4 चेंडू आणि 4 धावांची गरज. नवीन गोलंदाजी मार्कवरती. यावेळी पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल, क्षेत्ररक्षक जज करतोय आणि सुरेख झेल टिपलाय. फलंदाज बाद. 3 चेंडू आणि 4 धावांची गरज.
जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. 3 चेंडू शिल्लक आहेत. कमबॅक केलंय गोलंदाज नवीनने या सामन्यामध्ये. नवीन फलंदाज उदय येतोय. 3 चेंडू आणि 4 धावांची गरज. स्ट्रायकिंगला फलंदाज मंगेश. तीन चेंडू आणि 4 धावांची गरज. हाय व्होल्टेज सामना आपण पाहतोय. बिग फाईट मॅच या दोन संघांमध्ये. 3 चेंडू आणि 4 धावांची गरज. स्ट्रायकिंगला फलंदाज मंगेश. टेन क्रिक्सच्या माध्यमातून या स्पर्धेत लाईव्ह टेलिकास्ट देखील सुरू आहे. खूप चांगली क्वालिटी, तेवढीच चांगली क्लॅरिटी आहे. कुणाल म्हात्रे जे फाउंडर आहेत, त्यांची संपूर्ण टीम, भावेश मुंडे, त्यानंतर धनेश म्हात्रे, आमचे ऑफिशियल कॅमेरामन देखील आहेत. यावेळीस चांगला चेंडू, सुरेख गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी, आउटस्टँडिंग गोलंदाजी पाहायला मिळते. डॉट बॉल येतोय. सलग 6. तिसरा चेंडू, निर्धाव चेंडू फेकलाय. धावसंख्या स्थगित आहे. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. 4 धावा या कंपल्सरी बनवाव्या लागतील साई श्रद्धा गुरवली या टीमला. मी आधीच म्हटलं होतं, क्रिकेट आणि चितांचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा मात्र नेम नाहीये. परंतु वाल्कस बी संघाने कमबॅक केलंय, कमबॅक करून दिलाय गोलंदाज नवीनने या सामन्यामध्ये वाल्कस बी या टीमला. स्वर्गीय अरविंद स्पोर्ट्स वाल्कस बी विपक्ष आपण पाहतोय साई श्रद्धा गुरवली. हा सामना सुरू आहे. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी 4 धावांची गरज आहे. मंगेशने एक चौकार देखील लगावलाय. तोच मंगेश ऑन स्ट्राइक. दोन चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. राऊंड विकेट. यावी स्थापन पूल करतात क्षेत्ररक्षक डीप मध्ये. खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू जातोय मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर. विजयी चौकार येतोय फलंदाज मंगेशच्या बॅट मधून. सामना फिनिश आणि सामना जिंकलाय साई श्रद्धा गुरवली या टीमने. आणि गुरवली संघ दाखल होतोय या स्पर्धेच्या क्वार्टर फायनल मध्ये. हार्ड लक वाल्कस बी संघ. चुका केलेत ते म्हणजे क्षेत्ररक्षणामध्ये, त्यामुळेच हा सामना गमवावा लागलाय मंगेश वाल्कस बी या टीमला. कारण की झेल देखील सोडले होते, त्यानंतर एक चौकार लॉंग लेगच्या दिशेने देखील सोडला होता. आणि आता मात्र मिड विकेटला शेवटच्या क्षणामध्ये हा चेंडू हातातून निसटलाय आणि चेंडू झालाय तो म्हणजे चौकारासाठी आणि सामना जिंकलाय तो म्हणजे